नाही, असं होण्याचं काही कारण दिसत नाही मला. कारण शेवटी कसं आहे, की ज्यांच्या ओबीसीच्या किंवा गॅझेटमधल्या नोंदी आहेत, त्या नोंदी लागू करायच्या आहेत. हा विषय तेवढापुरताच मर्यादित आहे. त्यामध्ये कुणी उठून कोणत्याही व्यक्तीला लगेच या ठिकाणी कुणबीचा दाखला द्यायचा, अशा प्रकारचा निर्णय तो नाही आहे. पण म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागणार. ओबीसी आरक्षणाला बिलकुल धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या ज्या नोंदी आहेत, त्या नोंदीच्या आधारे त्यांना दाखले लवकर उपलब्ध करून द्यावेत, एवढीच त्यांची मागणी होती आणि ती योग्य आहे असं मला वाटत नाही. अयोग्य आहे असं मला वाटत नाही. ती योग्य आहे आणि त्यामुळे तो निर्णय उपसमितीने घेतलेला आहे. बरं, तुम्ही सुद्धा स्टेजवरती होतात मनोज जरांगे पाटलांना समजवण्याकरता त्या उपसमितीच्या वतीने. मला आठवतं म्हणजे मी जेवढं चित्र समोर बघितलं होतं की उजव्या हाताला बाकीची सगळी लोकं दिसत होती आणि डाव्या हाताला अगदीच त्यांच्या कानाशी तुम्ही होतात. काय म्हणजे एकूण तुम्हाला मूड काय जाणवत होता मनोज जरांगे पाटलांचा? नाही, मनोज जरांगे पाटलांची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ही इज व्हेरी ट्रान्सपरंट मॅन. त्यांचं काम अतिशय पारदर्शी आहे. त्यांनी ज्या गोष्टी जो निर्णय आम्ही घेतलेला आहे, शब्द न शब्द ह्या लोकांसमोर, मीडियासमोर, आपल्या सर्वांसमोर वाचून दाखवला आहे आणि त्यांची सगळ्यांची संमती घेतलेली आहे. असं त्यांनी एकट्याने निर्णय घेतलेला नाही किंवा एकट्याने बसून त्यांनी काही मागणी केलेली नाही. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. याचं कारण असं आहे, की निस्वार्थीपणा हा त्यांचा फार मोठा गुण आहे आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी या ठिकाणी आपण आंदोलन करतो आहोत. अशा प्रकारचा संदेश त्यांनी या या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दिलेला आहे. तुमच्या हक्कासाठी, तुमच्या आपल्या समाजाच्या सोयीसाठी जर एखादा माणूस आंदोलन करत असेल, तर ते आंदोलन गैर आहे किंवा बेकायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही. कारण आंदोलन करण्याचा अधिकार हा घटनेने सर्वांनाच सारखा दिलेला आहे. कुणीही आंदोलन करू शकतं. त्यामुळे देशामध्ये या अगोदर अनेक वेळा आंदोलनं झालीत. अण्णा हजारेंचं आंदोलन झालं, महात्मा गांधींनी या ठिकाणी आंदोलनं केली. त्यामुळे आंदोलन हे प्रश्नासाठी या ठिकाणी करावं लागतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते आंदोलन योग्य होतं आणि त्या आंदोलनातून त्यांना या ठिकाणी निश्चितपणे मान सन्मानही मिळाला आहे आणि त्यांच्या मागण्या पण मान्य करण्यात आल्या.